मानवी विनिमय आणि समायोजन PSY 270 TYBA यामध्ये आपण घटक क्रमांक 3 अभिवृत्ती भावना आणि संप्रेषण या लेसन्सचे प्रश्नोत्तर बघणार आहोत। खाली दिलेल्या प्रश्नाची 75 ते 100 शब्दात उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1 परस्पर संप्रेषणातील अडथळे निर्माण होण्याची कारणे लिहा। उत्तर परस्पर संप्रेषणातील अडथळे निर्माण होण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत। 1 भौतिक घटक अनेक प्रकारच्या भौतिक कारणांनी पाहण्यात व ऐकण्यात अडथळे येतात। उदाहरणार्थ कारखान्यातील आवाजामुळे एकमेकांना एकमेकांचे बोलणे ऐकू येत नाही, म्हणून ते कानाकुना करून संदेश पोहोचवतात। 2 स्वभाव प्रत्येकाचा स्वभाव वैशिष्ट्यपूर्ण असतो, त्यानुसार तो वागत असतो। त्याचे बालपणीचे अनुभव, संगोपन व मूल्ये याचा तो परिपाक असतो। परिपाक असतो। 3 पूर्व ज्ञान एखादी गोष्टीबद्दल आपण पूर्वीच काही ऐकलेले असते, त्याच पार्श्वभूमीवर नवीन माहितीचा अर्थ लावला जातो। 4 ज्ञानाचा अभाव एखादी विषयासंबंधी ज्ञान नसेल तर व्यक्ती चर्चेत सहभागी होऊ शकत नाही व त्यामुळे संप्रेषण घडतच नाही। 5 भाषा ही वस्तूत संप्रेषणाचे प्रमुख साधन आहे, तरीही 2 गोष्टींमुळे संप्रेषणात अडथळा आणायला भाषा कारणीभूत ठरते। प्रश्न क्रमांक 2 संवेदनातील भेद संकल्पना स्पष्ट करा। उत्तर वयातील फरक तरुणांना व वृद्धांना वेगवेगळ्या प्रकारे संवेदन होते। उदाहरणार्थ तरुण व वृद्ध यांनी एखादे हिंसक दृश्य बघितल्यास दोघांची प्रतिक्रिया भिन्न असते। 2 स्त्री पुरुष भिन्नता अनेक संस्कृतीत स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या पद्धतीने वाढवले जाते, त्यांचा पोशाख शिक्षण यात फरक असतो। 3 शैक्षणिक व आर्थिक दर्जातील फरक दरिद्री व श्रीमंत माणसाच्या वसाहती वेगवेगळ्या असतात, त्याचाही परिणाम त्यांच्या संवेदनावर होतो। 4 वेदेंद्रियाच्या क्षमतेतील फरक माणसात पोहणे, ऐकणे इत्यादी वेदेंद्रियाच्या क्षमतेत फरक आढळतो। विझाईल्स ऑडॉइल्स असे त्याचे वर्गीकरणही केले जाते, त्यांच्यातील या भिन्नतेचा परिणाम संवेदनावर होतो। प्रश्न क्रमांक 3 तोंडी संप्रेषणाचे तोटे लिहा। उत्तर दीर्घ संप्रेषणासाठी ही पद्धत उपयुक्त नाही। 2 ध्येयधोरणे व नियम कायमस्वरूपी असावे लागते, त्याच्यात सारखेपणाही असावा, अशा ठिकाणी तोंडी संप्रेषण अपुरे ठरते। 3 कित्येक प्रसंगी लेखी शब्दापेक्षा तोंडी उच्चारलेल्या गेलेल्या शब्दामुळे अधिक गैरसमज होण्याची शक्यता असते। 4 तोंडी संप्रेषण परिणामकारक होण्यासाठी उत्तम बोलण्याची कला अवगत असावी लागते। एखाद्या अधिकाऱ्याजवळ अशी कला नसेल तर तो संप्रेषणात अयशस्वी होतो। अनुभवी अधिकारी शब्द व चेहऱ्यावरील अविभार्व व बोलण्याचा स्वर यात सुसंगती राखू शकत नाही। प्रश्न क्रमांक 4 उत्तम श्रोत्यांची लक्षणे लिहा। उत्तर उत्तम श्रोत्यांची लक्षणे पुढीलप्रमाणे 1 ऐकण्याची इच्छा व तयारी असणे। 2 खुले व स्वच्छ मन असणे। 3 मिळालेल्या माहितीमधून महत्त्वाचे मुद्दे काढण्याचे कौशल्य अंगी असणे। संक्षिप्त टिपणे काढण्याचे कौशल्य असणे। 4 मन एकाग्र करण्याची चांगली शक्ती असणे। 5 मानसिक कार्यात आनंद मग्न होण्याची इच्छा असणे। 6 विवेचन करताना मनाचा समतोल राखण्याची शक्ती असणे। 7 आशयाचे टीकात्मक मूल्यमापन करण्याची क्षमता असणे। 8 वक्त्याशी नेत्रसंपर्क प्रस्थापित करणे। प्रश्न क्रमांक 5 ऊर्ध्वगामी संप्रेषणाचे फायदे सांगा। उत्तर कंपनीच्या ध्येयधोरणावर कामगारांचा विश्वास आहे हे स्पष्ट होते, तसेच अधोगामी संप्रेषण यशस्वी होत आहे याचे ज्ञान होते। 2 आपल्या सूचनाचा व्यवस्थापनाकडून आदर केला जातो, त्या स्वीकारल्या जातात हे कामगारांना समजले तर योजना करण्यात व धोरणाच्या मूल्यमापनात आपलाही सहभाग आहे हे त्यांच्या लक्षात येते व ते अधिकाऱ्याशी अधिक सहकार्य करतात। 3 कामगाराच्या मौलिक कल्पना व सूचनाचा लाभ संघटनेला होऊ शकतो। अनेक कर्मचारी गुणी व प्रतिभाशाली असू शकतात। संघटनेमधील वातावरणाची कल्पना संप्रेषणापुढे येऊ शकते। इथे आपले लेसन क्रमांक 3चे प्रश्नोत्तर संपले आहेत। हे शॉर्टकट मधले उत्तर आपल्याला परीक्षेच्या वेळेस कामास येतील। अशा पद्धतीने आपण जर याचा अभ्यास केला तर आपण प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहू शकू पेपरामध्ये। पुढच्या वेळेस पुढचा लेसन घेऊ आपण।